नर्मदे हर काठी गावातून दुपारी भोजन करून आता आम्ही पुढे निघालो आहे. पुढचं आता इथून पुढे 4 किलोमीटरवर गाव आहे. 4 किलोमीटरवरती गाव आहे आश्रम. संध्याकाळचा प्रवास सुरू आहे. 2:30 वाजलेत. त्याचा प्रवास सुरू झाला आहे. नर्मदे हर. पक्ष्यांची किलबिलाट किती भारी. जय महाकाल. जे डीजी सिस्टम आहे. जय महाकाल. नर्मदे हर काठी गावामध्ये विश्व आदिवासी सेवा संघटना महाराष्ट्र काठीगाव. नर्मदे हर. इकडे आतल्या साईडला श्री हनुमान मंदिर आहे. आतल्या साईडला जायला वाटतं इकडे हनुमान मंदिरला. नर्मदे हर. आणि सरळ पुढं असे रस्ता गेला इकडे. हा असं आता पूर्ण उतरती लागली. ही 5 किलोमीटरवरचं पुढचं गाव आहे. नर्मदे हर गाव आहे. 4 किलोमीटर इथून पुढं अजून. आणि धडगाव 24 किलोमीटर आणि काठी 1 किलोमीटर. नर्मदे हर असा रस्ता आहे. सकाळपासून धडगावपासून सुरुवात केली सकाळपासून. इथं काठीमध्ये जेवायला थांबलेलं दुपारी. इथं जेवण करून आता परत इकडे पुढं चाललं. अजून 4 किलोमीटर आहे. नर्मदे हर. मस्तपैकी. नमामि देवी नर्मदे, नमामि देवी नर्मदे. नर्मदे हर. इथं काय तर पुढे एक फंक्शन आहे. कोरोनाविषयी काय काय सांगायला लेक्चर चालू आहे. नर्मदे हर. सरकारी कार्यक्रम चालू आहे काहीतरी इथे. पूर्ण आदिवासी लोकांसाठी इथे कार्यक्रम ठेवला आहे. तर आतल्या साईडला खूप मोठा कार्यक्रम आहे आदिवासी लोकांनी मार्गदर्शन करण्यासाठी. नर्मदे हर. नर्मदे हर. आदिवासी विकास संमेलनचा कार्यक्रम आहे हा गावामध्ये. इकडे बघा हे खूप नर्मदे हर. सरळ आल्यानंतर ना हा मधून रस्ता आहे. बांधचिन्ह केला इथनं. हा रस्ता असा फिरून आला आहे. हा बांधचिन्ह केला आहे नर्मदे हर करून. नर्मदे हर. पायवाटाने जंगलातून आहे पलीकडे आता रस्ता जातोय. नर्मदे हर. आंब्याचं झाड किती मस्त आहे. गोल मोठ्याच्या मोठं अशी पायवाट. नर्मदे हर. मैया इधर से रास्ता है. इधर से आगे जाते किधर जाता है आश्रम. कितनी दूरी पे है आश्रम. 2. नर्मदे हर. नर्मदे हर. की मैया इथं आहे ना बकरी हिंडवा लागली. आदिवासी समाज. नर्मदे हर मैया. नर्मदे हर. हे बघा हे वडाच्या झाडावर कडवा वरती रचून ठेवला आहे शाळूचा. नर्मदे हर. पावसा पाण्यापासून सर्वांपासून सुरक्षित ठेवला आहे वर. आणि हे असा डोंगर चढून पलीकडे जायचं आहे. 2 किलोमीटर अंतरावरती आश्रम आहे. नर्मदे हर. आता इकडनं डोंगर चढून आले. ही पूर्ण आंब्याची झाडं आंबराई. आणि हा रस्त्यावरचा आजचा 7वा दिवस शूलपाणी जंगलातून सरळ असं पुढे जातोय. नर्मदे हर. मैया गांव का नाम क्या है. निम्बी पाड़ा. आप अभी बाजार गए थे क्या. घर जा रहे हो. नर्मदे हर. चलिए.
हा डांबरी आडवा येतोय आणि डांबरी आडव्या आल्यानंतर ना सरळ असा पाय वाट आल्या आणि इथून असं सरळ पुढे पण रस्ता आहे बघा. हे अशी गाडी वाट आहे, तर बांधचिन्ह केलेलं आहे मा नर्मदे हर. हे अशी परत ही पुढं जंगलातून असं वाट केली आहे परत पुढं नर्मदे हर नर्मदे हर. इथून सरळ आता 1 किलोमीटर ते 1.5 किलोमीटरच्या अंतरावरती मोलगी म्हणून गाव आहे. मोलगी गाव येईल इथून पुढं सरळ गेल्यानंतर ना मधून रस्ता आहे हा असा. हे अशा वस्ती आहे तिकडं नर्मदे हर. हे पुढं अशी सगळी नर्मदे हर जीवनभर नर्मदे हर. पायवाट मध्ये थांबले गोमाता आले फोडून. असं घनदाट गार एकदम गार सावली आहे. नर्मदे हर. नंदी बैल ते सुंदर शांत वातावरण. वा एकदम शांत दोन्ही साईडनं असं सावली आहे. ही अशी पायवाट एकदम गार सुंदर. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर बाबा. नर्मदे हर. आता पाठीमागे त्या 3-4 मैया गेल्या बाहेर गेला तेव्हा लागलं हा मधून रस्ता आहे पळतोय. मधून जावा बांधचिन्ह केली ते बघत मधून जावा म्हणून. किती सुंदर रस्ता आहे बघा ह्यो. त्याच मार्गाने चाललो आहे मी आता आणि शॉर्टकट आहे हा. डांबरी असा पूर्ण फिरून आला आहे डोंगराच्या आणि हा असं मधून रस्ता आहे. गाववाली जातात मधून असा रस्ता आहे. मध्ये आधी घर आहेत अशी. खरंच नर्मदा माता कोणत्या रूपात येऊन आपल्याला रस्ते दाखवत्यात सांगता येत नाही. नर्मदे हर नर्मदे हर. खरंच रामकृष्ण हरी. नर्मदे हर. अप्रतिम असं जागी जागी मार्गदर्शन आणि रस्ता दाखवतात. नर्मदे हर. वाह्यमधून आलो आम्ही इकडं असं आणि हे आता गाव आलं आहे मुलगी गाव तसं लिहिलेलं आहे. ह्या गावात आश्रम आहे आणि याच्या पुढच्या साईडला पण आणि आश्रम आहे. केवढ्यात आलो आम्ही इकडं असं हे शॉर्टकट. शूलपाणी झाडी मा नर्मदा सेवा आश्रम मुलगी महाराष्ट्र. इथून हे या साईडला हे आश्रम आहे. असं हे दुकानाच्या इकडं या आश्रमपासून पुढं 5 किलोमीटर अंतरावरती एक आश्रम आहे परत पुढं. त्या आश्रमला जो अजून वेळ आहे त्यामुळे 1 तासाभर अजून जाऊ शकतो आपण 5-1 किलोमीटर. नर्मदे हर. हे बघू शकता हे पाठीमागून असा रोड आला आहे मुलगी गाव शासकीय झालं हे पाठीमागून असा. नर्मदे हर. हा सरळच रस्ता पुढे गेला आहे. पाठीमागून मुलगी गावातून आल्यानंतर नाही ना हा सरळ डांबरी रस्ता पुढे गेला आहे. मधून एक रस्ता गेला त्या रस्त्यानं जायचं नाही आहे. सरळ गेल्यानंतर ना पुढच्या गावाला ते आगेवाला गाव कोणतं आहे पुढचं गाव बिलगाव. नर्मदे हर. पूर्ण डोंगर तिकडं सगळा डोंगर त्या डोंगरातून आलो आहे आम्ही आता. असा डोंगर आहे पूर्ण. हा पुढेही डोंगरच आहे. नर्मदे हर नर्मदे हर. बघा खूप सुंदर डोंगर आहे. इकडून आल्यानंतर ना हा असा इकडं रस्ता आहे. खालच्या साईडला बांधणं चिन्ह केलेलं आहे इथं हे बघा. परत जंगलातून रस्ता आहे असा येऊ. नर्मदे हर. हे डायरेक्ट तिकडे पुढं जातोय.
इथून असा रस्ता आहे आणि इकडनं वरनं डोंगरात डांबरीवरून येतो आणि हा मधून रस्ता आहे. ही अशी पायवाट नर्मदे हर. या अशा पायवाटेनं चालायला ना खूप मजा येते आणि आनंद येतो आहे. परिक्रमा करावी तर अशा पायवाटानेच करावी. ही अशी पायवाट गेली सगळी. बघा या असं बांधावरनं आता ह्या डोंगरावरनं त्या डोंगरावरनं हे डोंगर पलीकडे आता पार करत आता आपल्याला जायचं आहे. नर्मदे हर नर्मदे हर. नर्मदे हर. खूप भारी वाटते असं डोंगरातून जाताना. नर्मदे हर. सरळ आता ह्या पुढच्या डोंगरातून पलीकडे जायचं आपल्याला. ही अशी डोंगरातून वाट आहे. दोन्ही साईडला झाडं. ही पायवाट अशी. नर्मदे हर. हा भारी वाट आहे. नर्मदे हर नर्मदे हर. महादेव हे सापाचं वारुळ आहे. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ह्यामध्येच वाटायला लागले आहे आणि असा या पुढे आता वाडा आला आहे. ह्या वाडा पार करून पलीकडच्या साईडला जायचं आहे. नर्मदे हर नर्मदे हर. तदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे. 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 तदीय पाद. ही एक नदी आहे. नदीचं नाव काय माहीत नाही. त्या ह्या इथं मैया ह्याच्या चारा करला त्यांना विचारताना त्या बोलतात नदीचं नाव काय माहीत नाही म्हणतात. नर्मदे हर नर्मदे हर. पाणी नाही आहे, थोडंसं पाणी आहे या साईडला. हे वाहतं. नर्मदे हर. आणि पुढं आता ही असं परत वाट आहे सरळ अशी वाट आहे. नर्मदे हर. अशी पुढे परत सरळ वाट गेली. किती सुंदर घर आहे बघा. भिंत. नर्मदे हर मैया. हा की भेटला जे येळू असते देळूच्या ह्यानं हे बांधलेलं आहे. तयार केलं आहे ती तरटी अशी. नर्मदे हर. आता हे पुढे जाऊन हे डांबरीला मिळतं आहे. नर्मदे हर. इथं रास करायची चालू आहे. मोठा फॅन लावला आहे बघा आणि त्याला नर्मदे हर आहे बघा. त्याला वारं देऊन असं हे रास करायचं चालू आहे. नर्मदे हर नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. ही मधून वाट अशी पायवाट. आता ही पुढे इथे येऊन डांबरे लागली बघा. ही पुढे डांबरे आला आहे आणि सरळ गेला आता इकडे. नर्मदे हर. ही पाठीमागून इकडं आलेली डांबरी. आता सरळ आपल्याला ह्या रूटनं सरळ पुढे जायचं. नर्मदे हर. हा इकडं मधून रस्ता आलेला. आंब्याची झाडांना खूप मोहर आला इकडे. आंबे लागा लागलेत बारीक. नर्मदे हर. नर्मदे हर नर्मदे हर. हेलो बेटा, नाम क्या है? नर्मदे हर नर्मदे हर. मैं ये गांव कौन सा है? बिजरी. बिजरी गाँव और आगे कौन सा है? सुरगस है. कितनी दूरी पे है? नर्मदे हर. नर्मदे हर. जय गगनगिरी महाराज आश्रम अन्नछत्र सदावर्त थांबण्याची ठिकाण. मोगली गावापासून पुढे आल्यानंतर आहे अकलुळा. इथून हे असा आश्रम आहे. इथून सरळ पुढे जायचं. नर्मदे. खूप सुंदर निसर्ग बघा. नर्मदे हर. महानर्मदा ज्ञानपीठ अन्नछत्र आश्रम
हे इकडं असा आश्रम आहे. नर्मदे हर. संस्थापक आनंद जी. नर्मदे हर नर्मदे हर. आतल्या साईडला इकडं आश्रम आहे असं. इकडं आश्रम आहे. नर्मदे हर. हे असा आश्रम आहे. इकडं आतल्या साईडला पण अशी सोय केलीत खूप सुंदर. हे बघा. नर्मदा माता की जय. नर्मदा माता की जय. नर्मदा माता की जय. नर्मदा माता की जय. नर्मदे हर. हर हर महादेव. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. हरि ओम. शांति 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 शांति.